नमस्कार. सीमाज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर आपल्याला आठवते ते फक्त थंड, मग आपल्याला तेलकट मसालेदार या गोष्टींकडे पाहावेसेही वाटत नाही. म्हणूनच आज आपण शरीराला थंडावा देणारं बेलफळाचं सरबत बनवणार आहोत. तर चला पाहूया. हे पहा, हे बेलफळ आहे. ह्याच्यामध्ये छोटी मोठी साईज येते. हे माझ्याकडे मोठ्या साईजचं आहे. आणि ह्याचा कलर असा पिवळा आणि असे काळे आणि काळे आणि पिवळा कलर झाला ना की हे पिकलं समजायचं बेलफळ. आणि ह्याचा पिकल्यानंतर सुगंध सुद्धा एवढा छान येतो ना, त्यामुळे ते आपल्याला पिकलेलं कळतं. आणि हे तोडण्यासाठी जास्त फार काही नाही लागत. फक्त एक आपल्याकडे कोणतं जड वस्तू हवी आहे. तुम्ही कशानेही फोडू शकता. माझ्याकडे खलबत्त्याची दांडी आहे, तर आज मी त्याने फोडणार आहे. असं ठोकवलं की बघा, एक लगेच त्याला चीर पडते, क्रॅक जातं. आपण आता ते काढून घेऊया. हे पहा किती छान पिकलं हे बेलफळ. आणि हे असं सुद्धा खायला इतकं छान लागतं ना. त्याच्या आतमध्ये पहा, हे बेलफळ खूप औषधी असतं. त्याच्यामध्ये अशा बिया पण असतात. आणि हे पहा, असं एक चिकट द्रव असतो. आता हा आपल्याला गर आहे ना, एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आणि हे ना, हे आपण असं सुद्धा खाऊ शकतो. हे खूप टेस्टी लागतं. पण मी तुम्हाला आज ह्याचं सरबत बनवून दाखवणार आहे. तर आपण ह्याचा सगळा गर काढून घेऊया. हे पहा, सगळा गर एकदम सहज निघालेला आहे. असं छान खरवडून काढून घ्यायचं. हे पहा, हे खायला खूप टेस्टी लागतं, खूपच चविष्ट लागतं. हे पहा, असं सगळा गर मी काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याचं सरबत कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, आपण जो गर काढून घेतला होता ना बेलफळाचा, त्याला असा हातानेच चमच्याच्या साहाय्याने मॅश करायचं. असं पिकलेलं असल्यामुळे ना पटकन स्मॅश होतं. हे पहा, हे तुम्ही असंचही खाऊ शकता. ह्याची काही सरबत वगैरे नाही केला तरी असंच. पण माझी मुलं खात नाहीत, त्यामुळे मी त्यांना सरबत करून देते. आता हे पहा, हे असं मी स्मॅश करून घेतलंय. आता ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि अजून थोडंसं चांगलं स्मॅश करून घ्यायचंय. नंतर हे गाळून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं असं स्मॅश करून झालेलं आहे. आता मी हे दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करते, म्हणजे आपल्याला गाळून घ्यायचे. मी दाखवते तुम्हाला. हे पहा, गाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल हरकत नाही, कॉटनचा कपडा घ्या, त्याने हे गाळू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी आता हे गाळणी सगळं टाकून घेते. चमच्याच्या साहाय्याने हे असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यातून ह्याचा गर सगळा खाली पडतो आणि बिया आणि त्याच्यात जे अशा चोथा असतो ना, तो वर राहतो. ते मी दाखवतेच तुम्हाला गाळल्यानंतर. तर हे पहा, आता आपण गाळून घेतलंय आणि हे असं एवढं राहिलेलं आहे त्याच्यात. तर ह्याच्यामध्ये आहे ना, आपण पुन्हा थोडं पाणी टाकून मिक्स करणार आहोत आणि पुन्हा गाळून घेणार आहोत. असं पाणी टाकून पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण प्रोसेसला मला हे 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. हे असं मिक्स केलंय. आता मी पुन्हा ह्याच्यामध्ये गाळून घेते. तर हे पहा,
असं सगळं मी गाळून घेतलेलं आहे. तर हे पहा, असा खाली चोथा राहिला आहे. हे पहा, हे पहा, आपलं हे असं गाळून सगळं झालेलं आहे त्यातून. आता ह्याच्यामध्ये आहे ना, मी अर्धा चमचा जिरेपूड टाकणार आहे. भाजून जिरं भाजून केलेली पावडर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे. माझ्याकडे ही ब्राऊन शुगर आहे, ही पहा अशी. तर मी ही 2 चमचे टाकते. तुमच्याकडे नसेल ही साखर तरी काय हरकत नाही, तुम्ही आपली रेग्युलर साखर असते ना, ती मिक्सरला बारीक करून ती टाका. पण आपल्या टेस्ट प्रमाणे टाका. तुम्ही टाकून टेस्ट करून पहा, कारण ह्याचं स्वतःच हे बेलफळाचं स्वतःचीच चव इतकी गोड आणि छान असते ना, की साखर जास्त टाकावी लागत नाही. तर त्यामुळे तुम्ही साखर टाकून टेस्ट करून मग त्याप्रमाणे साखर टाका. आता मी इथे बघा पाव चमचा आपलं काळं मीठ टाकत आहे. आणि आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही हा बनवल्यानंतर लगेच प्यायचा आहे. जर तुम्हाला तो स्टोर करायचा असेल, ठेवायचा असेल 1-2 महिने, तर त्याच्यासाठी प्रोसेस वेगळी आहे. हा आता मी एवढाच आहे, तर हा मी 4 माणसांमध्ये आता लगेच संपून जाईल. पण तुम्हाला जर स्टोर करायचं आहे तर त्याची रेसिपी वेगळी आहे. तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.